आता आपण बघू शकतो हा गुलाबाचा प्लॉट आहे बरोबर ना. एवढा भारी आज प्लॉट फुटलेला आहे. काय वापरलं असं तुम्ही याला? त्याला आपण कार्बन ऑर्गॅनिकचा 5 लिटरचा ड्रम घेतला आणि ग्रीन लाईफची एक बॅग. गोणी बॅग घेतली. अच्छा, ती सोडली ती. हो. अच्छा, आता आपण अगोदर व्हिजिट केली होती. ह्या प्लॉटला काय समस्या होती अगोदर? या प्लॉटला समस्या म्हणजे फुटवा कमी होता. फुलाची जे उत्पन्न निघायला पाहिजे होतं ते कमी होतं. हं. ग्रीन लाईफ सोडल्यानंतर आणि ऑर्गॅनिक ड्रम सोडल्यानंतर फुटवा व्यवस्थित झाला हं, हं, हं. आणि उत्पन्नही वाढत आहे आपलं. उत्पादन वाढलेले. हं. आज जर बघितलं तर आपण तुमच्या इथे बघू शकतो एकदम पान जर बघितलं तर एकदम फ्रेश पान आहे फ्रेश बरोबर आहे. ना? आता किती तोडा निघालाय आपला? आपले दिवसाआड 150 बंडल निघाते. दिवसाआड किती दिवसाआड क्षेत्रामध्ये? 20 गुंठ्यात. 20 गुंठ्यामध्ये. हो. आणि हा प्लॉट किती वर्षाचा आहे? हा 1 वर्षाचा प्लॉट आहे. 1 वर्षाचा प्लॉट आहे. अच्छा. आज जर बघितलं तर प्रमुख समस्या गुलाबामध्ये काय येऊ राहिल्या? गुलाबामध्ये डावणी, थ्रिप्स या ज्या जास्त समस्या येत्या, हं. या कमी प्रमाणात होत्या. अच्छा, म्हणजे हे वापरल्यानंतर ग्रीन लाईफ वापरल्यानंतर जे बुरशी, डावणी, भुरी आहे हो, ते जागीच स्टॉप होतं. स्टॉप होऊन जातं. अच्छा. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना किंवा जे शेतकरी गुलाब लागवड करतात त्यांना? त्यानं बी ग्रीन लाईफ आणि कार्बन ऑर्गॅनिक हे वापरावा. वापरलं पाहिजे. हं, अच्छा. हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? होते ना. का मी म्हणतोय म्हणून? नाही, नाही, नाही. असं काही नाही. जे आहे याचा रिझल्ट आहे कार्बन ऑर्गॅनिकचा हं. रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने एकदा वापरून रिझल्ट पाहावा. फरक काय दिसतो प्लॉटमध्ये आता? फुल कळी एकदम व्यवस्थित आहे. फुल मोठं आहे. कळी पण एकदम मस्त दिसते. अच्छा. अगोदर अशी कळी होती का? नाही, कळी लहान होती. लहान होती. हम्म. आता इथं जर बघितलं तर एकसारखा प्लॉट आहे बरोबर. हो. बरोबर ना? म्हणजे हे वापरल्यानंतर शेती सोपी होणार का? हो, होती ना शेती. अतिशय सोपी वाटते. आज. आता सरासरी रेट काय मिळतोय? आता सरासरी 50-60 चा रेट चालू आहे. 50-60 चा रेट हं. चालू आहे. अच्छा, दिवसाआड 150 रॅपर. 150 रॅपर म्हणजे बंडल. थोडक्यात बंडल. हं. किती 20 असतं एका फुलाचा. बंडलमध्ये? 20 फुलाचे. 20 फुलं. 20 फुलाचा एक बंडल. ओके. बरं, बरं. म्हणजे आज तुम्ही आनंदी आहे का? हा, एकदम आनंदी भाऊ. आज तुम्हाला कुठून फोन येऊ राहिले? मला सगळीकडून फोन येत आहे. ऑर्गॅनिक कार्बन हो, बद्दल का? ऑर्गॅनिक कार्बन बद्दल माहिती विचारिते आहे. हां. मी त्यांना माहिती देतोय. हो ना? हं. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. रामदास दत्तात्रय खोडे, राहणार पिंपळगाव वसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा. आता आपण बघू शकतो हा गुलाबाचा प्लॉट आहे. किती क्षेत्र आहे काका हे? हे 20 गुंठे. 20 गुंठे. हो, व्हरायटी कोणती आहे? बोर्डेक्स. बोर्डेक्स आहे. सोबत आपल्या काकू पण आहे. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नंदा रामदास कोडे. अच्छा. आता सोबत शेती बघते जोडी का? हो. अच्छा. गुलाब शेतीचा अनुभव किती वर्षापासून आहे? आपल्याला आत्ताच वर्षापासून अनुभव आहे तिचा. वर्षभरापासून हं. आहे का? अगोदर काय लावलं होतं याच्यात? आधी भाजीपाला करायचो आपण. भाजीपाला हो, करायची. वेली पीक, बर. घेवडा. वाल, घेवडा, तांबाटी. अच्छा. आणि शेती किती वर्षापासून करता? आपण शेती 7-8 वर्षापासून. याला ग्रीन लाईफ किती गेला असेल आतापर्यंत? आत्तापर्यंत याला मी जवळ-जवळ 2 किंवा 3 बॅग सोडलेले आहे. 20 किलोच्या. हो, 20 किलोच्या. अच्छा. आणि ड्रम किती गेला असेल? ड्रम 2-3 ड्रम गेलेले. 15-1 लिटर. 5-5 हां, 15-1 लिटर. अच्छा. म्हणजे हे वापरल्यानंतर रासायनिक फवारणीचा जो खर्च आहे तो पण कमी होतो. तोही कमी होतोय. अच्छा. आता मला सांगा काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विडमध्ये मार्केटमध्ये? पंचायत हे म्हणजे सुपर आपलं ऑर्गॅनिक कार्बन आहे जे ड्रम आहे त्याच्यात आणि मार्केटमध्ये जे बाकीचे खत आहे लिक्विड त्यांच्यात काय फरक आहे? भरपूर फरक पडतोय. जो आपल्याला रिझल्ट पाहिजे, हं. तो आपल्याला यानं चांगला भेटतोय. हं, हं. फुटवा-बिटवा अच्छा. म्हणजे आज तुम्ही एकदम हवं आनंदी. तसं आनंदी आहे. आता इथं जर बघितलं तुमच्या मागे इथं बघू शकतो आपण हं. पान. असं पान अगोदर मिळायचं का आपल्याला? नाही, नाही असं नव्हतंच. डायरेक्ट. हं. म्हणजे अगोदर प्लॉट पूर्ण कोमात होता का हा? कोमात होता कोमात. काय काय समस्या होत्या तरी अगोदर? लय भरपूर समस्या होत्या. थ्रिप्स, अळी जास्त होती पहिले. हो थ्रिप्स, ना? अळाई, परत फुटवा कमी होता ना त्याला चांगला. फुटवा कमी होता. फुटवा हं. नव्हतं म्हणावं. आज जर बघितलं तर गुलाबासाठी खूप शेतकरी खर्च करताय. हम्म.
बरोबर ना? बरोबर आहे. काय सांगाल या शेतकऱ्यांना? त्याने एकदा हे वापरून बघावा आणि स्वतः रिझल्ट बघावा. बरोबर आहे. अच्छा, तुम्ही अनुभव पण सांगितला. तुम्ही डाळिंबाच्या एका झाडाला तो काय अनुभव होता तिकडे? त्यालाही फुटवा चांगला होता, पत्ती सुधारली होती त्याची. मोगऱ्याला पण सोडलं होतं ना? मोगरा, जास्वंद मी सगळ्याला ट्रायल घेऊन बसलेलो आहे. झेंडूला पण वापरले हो, तुम्ही? झेंडूलाही बी आहे ना. हो ना? चालेल म्हणजे आता. मी सर्व भाजीपाल्याला सुद्धा वापर करीतो. बर. आपलं तांबाटी, गिलकं. अच्छा, पण आज शेतकरी म्हणता का रासायनिक वॉटर सोल्युबल शिवाय शेतीच होऊ शकत नाही. काय सांगाल या हे शेतकऱ्यांना? चुकीचं आहे काही. काय सांगाल याच्यावर काय बोलाल? माझ्या हिशोबानं तर कार्बन ऑर्गॅनिक जे आहे, ऑर्गॅनिक कार्बन हा, ते वॉटर सोल्युबल पेक्षा बरं आहे. रिझल्ट चांगले आहे. खर्च पण कमी आहे. खर्चही कमी आहे. म्हणजे एकदम टेन्शन घ्यायचं काम नाही. नाही नाही. जसं दर 2 दिवसाला वॉटर सोल्युबल सोडावं लागतं तसं हे किती दिवसाला सोडता आपण? हे मी 15 दिवसातून एक 20 किलोची जी बॅग आहे, हम्म. ती 10-10 किलो 2 वेळा सोडितो. म्हणजे महिन्यात 10-10 किलो अच्छा, शेड्यूल फिक्स आहे. फिक्स आहे. अच्छा, चालेल. आपण तुमच्या झेंडूच्या प्लॉटकडे जाऊ. चला ना. ओके. आता तिकडे आपण बघितलं मागे गुलाबाचा प्लॉट आहे, बरोबर ना? बरोबर आहे. हा झेंडूचा आहे. हा झेंडूचा आहे. हे क्षेत्र किती आहे सर? हे 20 गुंठ्याचे. 20 गुंठ्याचे. हो. अगोदर याच्यावर काय लावलं होतं? याच्यावर आधी तांबटी होती. म्हणजे शिळ्या बेडवर झेंडू केलाय. हा, शिळ्या बेडवर. किती दिवसाचा हा प्लॉट? हा प्लॉट आहे आपला 2-2.5 महिन्याचा प्लॉट आहे. 2-2.5 महिन्याचा आहे. हो. अच्छा, याला काय काय सोडलं आपण? याला बी तेच आहे आपलं कार्बन ऑर्गॅनिकचा ड्रम हम्म. आणि ग्रीन ग्रीन लाईफ बॅग. म्हणजे सर्व शेड्यूल चालू आहे आपलं, हो, फवारणी सर्व खालचं शेड्यूल, वरचं सर्व. फवारणी बिवारणी सगळं. अच्छा, याच्यात किती तोडे निघाले आतापर्यंत? याच्यात आतापर्यंत किती जाळ्या निघाल्या तरी? झाड्या आता एवढ्या काही माझ्या लक्षात नाही, टिपेल नाही मी. फक्त रो- तोडा करायचा आणि जाऊन द्यायचा. म्हणजे चालूच आहे रोज? चालूच आहे. अच्छा, म्हणजे किती दिवसाला तोडा होतोय? हा, आपला तिसऱ्या दिवशी याचाही तोडा याचा ठेवायचा. पण आहे का? हा, एक दिवस गुलाबाचा करायचा, हम्म. दुसऱ्या दिवशी फ्री राहत होता झेंडूचा करायचा. अच्छा, बर. आता याला बाजार भाव काय आहे सध्या? याला बाजार भाव 40-50 रुपये 40-50 किलो. रुपये किलोला मिळतोय. किलोला. अच्छा, म्हणजे याच्यात पण चांगलं तुम्हाला उत्पादन हो, मिळतंय. याच्यात बी उत्पन्न चांगले. आज जर बघितलं तर झेंडू मध्ये पण प्रमुख समस्या मर रोग, बुरशीची हा. खूप आहे, बरोबर ना? बरोबर अशी आहे. आपल्याला समस्या जाणवली का? नाही, मला नाही जाणवली याच्यात. नाही जाणवली. नाही, म्हणजे फुलशेती पहिल्यापासून गुलाब असेल, झेंडू असेल, एकदम निवंत शेती एकदम होती. निवांत शेड्यूल. अच्छा, पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. रामदास दत्तात्रय खोडे, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 96-894 56-256. चालेल. धन्यवाद.